पुण्यासारख्या गजबजलेल्या शहरात राहणारा सागर आपल्या कष्टाने आणि जिद्दीने छोटासा व्यवसाय उभा करून स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पाहत होता. पण अचानक आलेल्या एका मोठ्या आर्थिक संकटाने सागरच्या आयुष्याची गणितं पूर्णपणे विस्कळीत केली आणि सगळं काही उद्ध्वस्त झालं. व्यवसाय ठप्प झाला, कर्ज वाढत गेलं आणि ज्या घरात सुखाच्या गप्पा व्हायच्या तिथे आता फक्त सावकाराच्या धमक्यांचे फोन येऊ लागले होते. सागरच्या डोळ्यांसमोर अंधार दाटला होता आणि घरातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर फक्त हतबलता आणि भीती दिसत होती. कर्जाचा डोंगर इतका वाढला की आता साधी सकाळची चहा पाण्याची सोय करणंही कठीण झालं होतं आणि व्याजाचे आकडे सागरला रात्री झोपू देत नव्हते. एके दिवशी जेव्हा सर्व मार्ग बंद झाले तेव्हा सागर अत्यंत निराश होऊन पुण्यातील एका शांत मंदिराजवळ जाऊन ढसाढसा रडू लागला. त्याच्या अश्रूंना पारावार उगला नव्हता, कारण त्याला वाटलं की आता या संकटातून सुटका होणं अशक्य आहे आणि आपलं सगळं काही संपलं आहे. तिथेच बाजूला एक वृद्ध स्वामी भक्त बसले होते, ज्यांच्या शांत आणि गंभीर चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आणि मायेचा ओलावा होता. त्यांनी सागरच्या खांद्यावर हात ठेवला आणि अतिशय आश्वासक स्वरात विचारलं, "काय झालं रे पोरा? त्या मालकावर विश्वास नाही का? तो कधीच कोणाला अर्धवट सोडत नाही." सागरने आपली सर्व व्यथा त्यांना सांगितली आणि रडत रडत म्हणाला की आता फक्त चमत्कारच मला या कर्जातून आणि संकटातून वाचवू शकतो. त्या वृद्ध गृहस्थांनी स्मितहास्य केलं आणि आपल्या खिशातून एक अभिमंत्रित स्वामी सुरक्षा कवच काढलं, जे सूर्याच्या कोवळ्या उन्हात विलक्षण चमकत होतं. "हे तुझ्यासोबत ठेव. हा निव्वळ धातू नाही, तर स्वामींच्या आशीर्वादाची शक्ती आहे. हेच तुझं रक्षण करेल आणि तुला मार्ग दाखवेल," असं ते म्हणाले. सागरनं ते कवच अत्यंत श्रद्धेने हातात घेतलं आणि त्याला जाणवलं की त्याच्या मनातली सर्व भीती आणि चिंता अचानक कुठेतरी नाहीशी झाली आहे. त्याने ते स्वामी सुरक्षा कवच आपल्या घरातल्या देव्हाऱ्यात स्थापित केलं आणि त्या दिवसापासून मनोभावे स्वामींची सेवा आणि प्रार्थना सुरू केली. काही दिवसातच जणू काही दैवी चमत्कार घडू लागले. सागरला एका अशा कंपनीकडून कामाची ऑफर आली जिथे त्याने वर्षभरापूर्वी अर्ज केला होता. अडकलेली जुनी देणी स्वतःहून लोक परत देऊ लागले आणि जणू काही अदृश्य शक्ती सागरच्या घराचे आणि व्यवसायाचे रक्षण करत होती. सावकार जो कालपर्यंत धमक्या देत होता, त्याने स्वतःहून सागरला व्याजात सवलत दिली आणि मुद्दल फेडण्यासाठी अधिक वेळ दिला. हे पाहून सागर थक्क झाला. प्रत्येक पावलावर त्याला स्वामींच्या अस्तित्वाची जाणीव होत होती आणि त्या सुरक्षा कवचामुळे त्याच्या मनात एक प्रकारचा अढळ आत्मविश्वास निर्माण झाला होता. घरातली नकारात्मकता संपली होती आणि सागरची पत्नी तसेच मुलं पुन्हा एकदा आनंदाने आणि उत्साहाने वावरू लागली होती. जणू काही स्वामींनीच त्यांचं घर सावरलं होतं. अवघ्या काही महिन्यात सागरने कष्टाने आणि स्वामींच्या कृपेने आपल्या डोक्यावरचा कर्जाचा मोठा भार पूर्णपणे उतरवला आणि तो मुक्त झाला. हे फक्त त्या अभिमंत्रित स्वामी सुरक्षा कवचाची ताकद आणि सागरची स्वामींवर असलेली अढळ श्रद्धा यामुळेच शक्य झालं होतं, ज्याने त्याला मृत्यूपंथावरून सुखाकडे नेलं. सागर आता सन्मानाने जगत आहे आणि त्याला माहीत आहे की जोपर्यंत हे सुरक्षा कवच आणि स्वामी त्याच्या पाठीशी आहेत तोपर्यंत त्याला कशाचीही भीती नाही. जर तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे आर्थिक संकटात असाल किंवा कर्जाच्या ओझ्याखाली दबले असाल तर खचून जाऊ नका, कारण स्वामी सदैव आपल्या भक्तांच्या हाकेला धावून येतात. सागरप्रमाणेच तुम्हीसुद्धा स्वामींच्या आशीर्वादाचा अनुभव घेऊ शकता आणि आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि स्थिरता आणू शकता. तुमच्या संकटांच्या काळात स्वामींचे हेच शक्तिशाली आणि प्रभावी स्वामी सुरक्षा कवच तुम्ही तुमच्या घरात किंवा स्वतःसोबत ठेवून कठीण परिस्थितीवर मात करू शकता.
हजारो भक्तांनी या कवचाचा आणि स्वामींच्या अपार कृपेचा अनुभव घेतला आहे, ज्याने त्यांच्या आयुष्यातील सर्व अडथळे आणि नकारात्मक ऊर्जा दूर केली आहे. जर तुम्हालाही हे स्वामी सुरक्षा कवच हवे असेल किंवा कर्जमुक्तीसाठी स्वामींचा मार्ग शोधायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. खाली दिलेल्या पहिल्या कमेंटमध्ये आम्ही एक लिंक दिली आहे, जिथे जाऊन तुम्ही हे कवच मागवू शकता आणि तुमच्या आयुष्यातील बदलाची सुरुवात करू शकता. स्वामींचे हे आशीर्वाद तुमच्या घरापर्यंत पोहोचवा आणि आपली सर्व दुःख त्यांच्या चरणी अर्पण करा, कारण तेच आपल्याला संकटातून बाहेर काढणारे एकमेव आधार आहेत. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.